यांच्याकडून 200 रुपये आणि मृणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपये, टोटल एक अयोवा कॅश साठी 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल। ते म्हणजे फक्त आणि फक्त बीवेचे व्हॉलेंटियर जे असतील त्यांच्याच करिता हे पारितोषिक असेल, लक्षात ठेवा। आता मात्र मैदानाच्या बाहेर आपण ताबा घ्यावा ही विनंती करतोय। चला 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 प्लीज टीम मीटिंग करू नका मित्रांनो, लक्षात ठेवा प्लीज, विनंती करतो आम्ही। चला चला टाइमपास करू नका प्लीज, विनंती करतो आम्ही। चला आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय। एका बाजूला जर पाहिलं गेलं तर जॉलीबॉय जोचंद्र आहे, तर दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा, मनीष म्हात्रे यांचा संघ आहे। नेहमीच चांगलं प्रोत्साहित केलं जाते ते म्हणजे संपूर्ण गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला। एमबी स्पोर्ट्स मात्र बद्दल स्पोर्ट्स आपण जरूर बघतायत, पालघर जिल्ह्यातील एक नामवंत ब्रँड म्हणून या ब्रँडला आपण सातत्याने पाहतोय। भिवंडी सारखा परिसर असो, तिथून जर पाहिलं तर ठाणा परिसर असो, पालघर जिल्हा असो आणि पालघर जिल्ह्याच्या बाहेर देखील मात्र बदस या ब्रँडच्या भरपूर बॅट आपण जरूर बघताय, टी शर्ट असतील, ट्रॅक्स असतील, शूज असतील, हे क्वालिटी मेंटेन केले आणि क्वांटिटी पेक्षा क्वालिटी ही फार महत्वाची राहते, हीच दर्शवले गेले कल्पेश म्हात्रे आणि मनीष म्हात्रे यांनी। पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्यावरती केले आक्रमण, क्षेत्ररक्षक येतात त्यांनी पहिल्या बॉल वरती मनीष म्हात्रे यांची विकेट जाईल। सारे गाती त्याचे गुणगान, असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत फॅन, असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत फॅन। थँक्यू डीजे, पुन्हा एकदा वेलकम बॅक किशोर पाटील यांना देखील आपण जरूर बघतायत। मास्टरचे कर्णधार आहेत जोचंद्र मास्टर्स संघाचे आणि त्यांनी जर झेल पकडला तर महेंद्र पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। हे मित्रावरचं प्रेम आपण जरूर बघतायत। महेंद्रजी पाटील जे पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज हे लावले गेले। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश आलेत, जयेश मोरे पहिला बॉल फेस करतील, परंतु या ठिकाणी जर पाहिले गेलं तर गोलंदाज भावेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खोला टाकलेला बॉल होता, बॉल निघून चालला कौकर्ण क्षेत्रामध्ये, या बॉलवरती कम्प्लीट केलाय त्या म्हणजेच 2 धावा। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झाले 2 आणि धावा आहेत, धाव फटकावरती 2। एक गडी बाद 2 धावा धाव फटकावरती गावदेवी स्पोर्ट्स जोचंद्र वाकीपाडा। फुल टॉस बॉल आहे, फटका इथे फसलाय परंतु हवेच्या वेगांवरती बॉल निघून जाईल का तर नाही, त्या ठिकाणी कॅच पकडले जाईल। आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला, जयेश मोरे back to the pavilion। महान हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन, 4 चौघात आप्पाना आहे न्याराच मान, हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा
अभिमान जनसेवक नेता यो आमचा हायलय भरदार जनसेवक नेता यो आमचा हायलय भरदार त्याचं कार्य लय दमदार जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर खूप खूप धन्यवाद डीजे. पहा एखादी विकेट मैदानाच्या आतमध्ये जाते तर लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित गरजेची गोष्ट राहील. ही सूचना आम्ही वारंवार करतोय कारण की फायनलचे दिवस आहे, अंतिम दिवस आपण जरूर बघतायत. 12:28 या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि धावा फटकावरती 2 गडी बाद 2 धावा या ठिकाणी जोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून जर आतापर्यंत 3 भविष भोईरचे षटक फार महत्वाचं राहिले या मॅच मध्ये. चला टाइमपास होणार नाही याची देखील दखलता घ्यायची आहे. प्लीज आम्ही विनंती करतो दोन्ही संघांना. पहिल्या षटकात आतापर्यंत वर्चस्व राहिले ते म्हणजे भावेचा, परंतु मनीष आणि तिथून जर पाहिजे जयेश, मनीष गोल्डन डकच्या स्वरूपात आउट झाले आणि जयेशने 2 धावा करत असताना 2 चेंडूमध्ये ते देखील आउट झालेत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले ते म्हणजे मिस्टर मंगेश जे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल इरादे होते मोठा फटका खेळण्याचा, परंतु लेग स्टिक सोडून जातो अवंतरच्या माध्यमातून. ठिकाणी एक धाव ललितजी भोईर बंडेसरचा इशारा येतो. हा बॉल वाईट आणि एकेरी धावण्या टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 धावा. सुरुवात थोडीशी नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते टीम गावदेवी स्पोर्ट वाकीपाडा संघाची, परंतु कधी कमबॅक करू शकतो असा हा संघ आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डिडन स्पॉट पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी मैदानाच्या हातामध्ये भावेश भोईरच्या माध्यमातून हा बॉल डॉट. बॉल फेकून झाले ते म्हणजे 4 आणि धावा फटकावरती जवळ जर पाहिलं तर 3च धावा लागल्या गेल्यात. सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाते तिथून संघाचं दडपण आहे ते कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते, परंतु जोपर्यंत सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या आहे तोपर्यंत दडपाव मध्येच मैदानाच्या आतमध्ये संघ खेळताना दिसतोय. स्लो ओव्हर पद्धतीचा बॉल होता आणि याही बॉलवरती जर पाहिलं तर डॉट बॉल. एका बाजूला एक्सपिरियन्स आहे आणि दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला रायझिंग स्टार आणि त्याच्या विपक्षात BVA चॅम्पियन संघ या दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. रायझिंग स्टार टीम रेडी राहायचं या पुढच्या मॅच खेळण्यासाठी. पुन्हा एकदा हा बॉल पायावरती आदळला. बॉल चालला तो म्हणजे गलीला क्षेत्ररक्षक पोहोचतील. या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि पंचाने सांगितलं त्या ठिकाणी बॅटला लागून तिथून पायाला बॉल लागला म्हणजे बॅटच्या साने एक सिंगल आणि पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना 2 गडी बाद गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू सो मच डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. निशांत जितेंद्र म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात झालेली भव्य दिव्य ही क्रीडा स्पर्धा. बॉल होती या नंबर 2च्या षटकामध्ये कांचन. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात भावेशचे चांगलं षटक हाताळलं गेलं. दुसऱ्या षटकामध्ये कांचन आले. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती. अगदी जर पाहिलं गेलं तर क्रीज आणि बॅट अँड पॅड मधला हा बॉल होता आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. धावा फटकावरती फक्त आणि फक्त 4 झाल्यात. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडाकडे चांगले बॅटर आहेत, परंतु आजच्या दिवसात तितकीशी चांगली बॅटिंग होताना दिसत नाही आहे. मंगेश चिरमाडे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती कांचनसाठी.
हा देखील बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. सरळ आपण जरूर बघतायत आणखीन एक डॉट बॉल. आता क्वेश्चन मार्क उभं राहील ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमच्या समोर. त्यांचे समर्थक देखील फार प्रमाणात उपस्थित झालेत. खराब फलंदाजी मंगेशच्या माध्यमातून 5 चेंडू खेळले त्यांनी अवघी एकच धाव त्याने बनवले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कांचनला आपण बघताय बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॉलिंग अचूक टप्पा आणि भेदक मारा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. ऑफ साइडला आता मात्र सुंदर फटका जरूर पाहायला मिळते. एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता मात्र 5 धावा. तुम्हाला एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न प्रत्येकाच्या माध्यमातून केला जाते. परंतु तुमची क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस फार महत्वाची असते. विदाउट प्रॅक्टिस तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी ज्या ज्या वेळेला येतात त्या वेळेला तुमच्या बॅटला बॉल लागत नाही आणि ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. परंतु दीपेश मेघवाले 4 चेंडू 4 षटकार मारण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती राहिलाय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला गेलाय. पहा लेझी क्रिकेट ज्या ज्या वेळेला खेळाल त्या वेळेला दडपणामध्ये संघ जाणवला जाईल. 2 धावा जरूर कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 7 धावा. पण मैदानाच्या आतमध्ये आता दीपेश मेघवालेच्या हातामध्ये जेवढी स्ट्राईक द्याल तितकंच बेनिफिट गावदेवी स्पोर्ट वाकीपाड्या संघासाठी राहील. कारण की जर पाहिलं गेलं तर दीपेश एक आदित्य फलंदाज आहेत. त्यांच्या बॅटला जर बॉल लागला तर मैदानाच्या पलीकडे देखील जाऊ शकतो. बॉल होते यार इथे फुल टॉस आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. 1 बाउन्स चेंडू ओव्हर दी रो. म्हटलं होतं दीपेशच्या बॅटला जर बॉल लागला तर चौकार षटकारामध्ये परावर्तित होईल. या बॉलवरती आलाय पहिल्या डावातील पहिला चौकार दीपेश मेघवालेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षणाला कुठेतरी जर पाहिजे बॉलचा अंदाजा लावता आला नाही त्याच कारणास्तव क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. या बॉलवरती मिळतील धावा 4. आता मात्र संघाच्या धावसंख्येत भर जाऊन पोहोचते धाव फटकावरती 11 धावा. 5 चेंडू फेकून झालेत. 11 धावा धाव फटकावरती. कोल्हापूर टप्प्याचा बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाईल बॉल आणि डायरेक्ट हिट केलंय आणि कोण आउट असतील. येस दीपेश मेघवाले या ठिकाणी आउट असतील असं पंचाने दर्शवले गेले. विकेट जाईल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. हा तिसरा धक्का टीम गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला आणि 12 या धावसंख्येवरती लगावलेला हा तिसरा धक्का. साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. नाही का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. खूप खूप धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सुंदर संगीत ब्रँड इज ब्रँड ही क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. निशान म्हात्रे अँड ऑल टीमच्या माध्यमातून 1 मॅन शो जरूर आपण पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सभापती चषक 2025 आपण जरूर पाहतायत. एक चांगलं आयोजन चांगलं नियोजन या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 11 धावा आहेत धाव फटकावरती आणि सुंदरम आता मात्र नंबर 3च्या षटकामध्ये पुढे येताना दिसत आहेत. पहिला बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर पाहिजे क्षेत्ररक्षक नाही आहेत. शॉट फाईन लेगला आणि किशोर पाटील त्या ठिकाणी पोहोचतायत. या बॉलवरती एक सिंगल येताना दिसते. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 धावा धाव फटकावरती.
12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या षटकामध्ये बऱ्याच धावा येणं फार महत्वाची गोष्ट राहील, ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघासाठी. आई गावदेवीच्या नावाने नेहमीच संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल आहे ऑन साइडला. बॉटमॅनचा पुरेपूर वापर करत असताना डीप मिड विकेटला बॉलला पाठवले गेले. एक सिंगल कंप्लीट केल्या, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट जाईल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघ. चंद्र गावन सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्या त्याची करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्या. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच कल्पेश दादा मात्रे आणि मनीष दादा मात्रे. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिले गेलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी एक MB ब्रँडची बॅट आपण बघतायत. आता मात्र दीपेश मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. पहिला बॉल शॉर्ट ऑन पुल होता, व्यवस्थित जज झाला नाही. या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या झोलावरती जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. आणि या 2 धावडे संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचते. धाव फटकावरती ती म्हणजेच 15 धावा. मंगेश चिरमाडे भरपूर चेंडू खेळलेत आतापर्यंत. जवळपास जर पाहिलं तर त्यांचा डावपेच जर पाहिला तर 8 चेंडू मध्ये आतापर्यंत 5च धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. म्हणजे जास्तीत जास्त चेंडू खेळत असताना कमीत कमी धावा मंगेश चिरमाडेने मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. चेंडू फेकून झाले 3 धावा धाव फटकावरती आहेत, त्या म्हणजे 15. थोडासा अडचणामध्ये सापडला जातोय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट जुचंद्र संघ. अमितजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन साहेबांना व्हायचं आहे. चिंबार बॉईज या संघाला आपण जरूर पाहिलं गेलं सकाळ सत्रात थोडासा बॅकफुटला जाणवला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली गेली, कौतुक करावं लागेल त्याही संघाचं. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला आणि टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता ही केली जाते. 4 चेंडू फेकून झाले. धावा धाव फटकावरती 15. टीम गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाला आपण जरूर पाहतायत. आतापर्यंत जर पाहिलं तर सुंदरम चांगली अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीकरण दर्शवत असताना आपण जरूर पाहतायत. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगले लढत, धावा कमी प्रमाणात येताना दिसत आहेत जरूर. ऑन साइड या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका या ठिकाणी मिस टायमिंग पाहायला मिळतोय. उंची जास्त लांबी कमी. भावेश भोईर चेंडू मागे येत आहेत आणि सुंदर एक झेल कलेक्ट केलाय. आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला. दीपेश मोरे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. चला रायझिंग स्टार आणि BVA चॅम्पियन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. थँक्यू. करण आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डेड बॉल पंचाने घोषित केल्या कारण की बेल्स ही हवेच्या वेगांवरती पडली गेली. वेलकम तुषार चोरमाले यांचे देखील स्वागत. गेल्या वीक मध्ये त्यांची स्पर्धा पार पडली गेली. पहिल्या डावातील हा शेवटचा चेंडू असावा. यस 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि धावफटकावर धावा जर पाहिल्या गेल्या तर 15च आहेत. भरपूर कमी धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचा बॉल होते डॉट. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट वाकीपाडा संघाची धावसंख्या झाली 15. 16 धावांचे उद्दिष्ट असेल. या 16 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल निशांतजी पाटील व्हॉइस ऑफ पाय व्हॉइस ऑफ भिवंडी आपल्या सहित सज्ज होतील. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी आहे का. त्याच्यासारखा शोधून दावा
चला थँक्यू डीजे. चला टॉस करून घेणार आहोत बीबीए चॅम्पियन्स त्यांच्या विपक्षात जर पाहिजे रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र संघ. आज न्यू लुक मध्ये बीबीए चॅम्पियन्स या संघाला आपण जरूर बघतायत. चला आपण टॉस या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करतोय. सर आर्यन भोईर यांच्याशी बस टॉस आपण करणार आहोत या मॅचचा. येस बीबीए चॅम्पियन्स टॉस बोलतील आणि छापा असा कॉल आणि एस काटा या ठिकाणी येताना दिसतोय. नाणेफेक जिंकलाय तो म्हणजे रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र संघ. त्यांनी निर्णय पेंडिंग ठेवला. थोड्याच वेळात त्यांचा निर्णय येईल. जाऊया थेट कॉमेडी बॉक्स मध्ये. या दुसऱ्या डावासाठी त्या ठिकाणी सज्ज असतील निशांजी पाटील. तर लगेच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत विनंती करतोय. जॉलीबाई जुचंद्र संघ निशान म्हात्रे अँड ऑल टीमचं आयोजन एनसी अधोगती ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आहे. निशान कसं वाटतं या मैदानावरती आणि एकंदरीत या चांगल्या ट्रॉफीज चांगलं आयोजन निशान यांचं? एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सभापती चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि खरं तर बीव्हीए चॅम्पियन या संघाच्या माध्यमातून अर्थातच निशांत जितेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर सन्माननीय सभापती कन्या भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि प्रथमेश भोईर साहेबांचं देखील भरपूर जास्त योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खरं तर 16 धावांचं एक माफक आव्हान या मॅच मध्ये गावदेवी वाकीपाडा या संघाने उभारलाय. अर्थातच जॉली बॉईज या संघाच्या विरोधात प्रथम फलंदाजी करत असताना भरपूर कमी धावा धावफलकावरती जोडल्या. फक्त 15 धावा आणि 16 धावांचं माफक आव्हान तुम्ही पाहताय. सुरुवातीला जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली. मोठे फटके खेळू दिलेले नाहीत फलंदाजांना आणि फलंदाजाची भंबेरी उडवली जॉली बॉईज या संघाच्या गोलंदाजानं आणि अवघ्या 15 धावांवरती रोखलं आणि 16 धावांचं आव्हान तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा जॉली बॉईज संघ. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. लगेच सलामीची जोडी आपण मैदानावरती दाखल करायची आहे. यानंतर देखील सामना पाहायला मिळणार आहे रायझिंग स्पोर्ट्स विरुद्ध बीव्हीए चॅम्पियन या दोन संघामध्ये. आणि टॉस जिंकलाय रायझिंग स्पोर्ट्स या संघानं आणि त्यानंतर लगेच आपण सामना तो खेळवणार आहोत. एक लाजवाब क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मयूर म्हात्रे यांना तुम्ही पाहताय. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेमध्ये. जवळ मॅचच्या दिशेने 16 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला हरिदास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला सुंदरम हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळते. फक्त 16 धावा भरवायच्या आहेत या मॅच मध्ये आणि खरं तर पहिल्या षटकापासून इथून चांगली गोलंदाजी गावदेवी वाकीपाडा या टीमला करावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी सुरुवातीला इनिशियल ओव्हर मध्ये ब्रेक थ्रू मिळवून द्यावे लागतील गोलंदाजाला. फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल. विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल आणि डॉटी चेंडू या मॅच मध्ये टाकावे लागतील. म्हणजेच काय परिपूर्ण दबाव निर्माण करावा लागेल. खरं तर अशा कंडिशन मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजावरती देखील दबाव असतो कारण 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या डिफेंड करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. यश कांबली यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि जेटीसी लाईव्हचे डिजिटल स्कोरर आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. परंतु पहिला चेंडू टाकत असताना भीमर चेंडू शरीर भेदी चेंडू पाहायला मिळाला. नो बॉल आणि खरं तर भीमर चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या माध्यमातून 3 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. SM फिटनेस जिमचे ऑनर सन्माननीय शुभमजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आला आम्ही आपले आभारी आहोत आणि मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी ही शुभमजी म्हात्रे दादांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे आणि त्यांचं देखील खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. किशोर बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस पाहिलं तर फ्रीडचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न सुंदरमने केला परंतु अपयशी ठरले. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय अशोकच्या माध्यमातून. पहिला चेंडू टाकत असताना भीमर चेंडू त्यांनी जरूर टाकला आणि त्या चेंडूवरती 2 धावा धावफलकावरती देखील पाहायला मिळाल्या. एकंदरीत 3 धावा आणि इथे जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय अशोकच्या माध्यमातून.
यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला फिल्डर आहे, प्रयत्न करतायत परंतु त्या ठिकाणी चुकीची फिल्डिंग आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी, येतोय चौकार या मॅच मध्ये. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण. चांगला फटका सुंदरमच्या बॅटमधून आलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. यावेळेस पाहिला तर त्रिफ्लाचीच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज सुंदरम बॅक टू द पेव्हिलियन. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. लय पॉवरफुल एकच तोड दिली. त्रिफ्लाचीच्या स्वरूपात पहिली विकेट या मॅच मध्ये. अगदी जर पाहिलं तर जॉली बॉयज या टीमची सुंदरम बाद झाले. चांगली गोलंदाजी करतायत अशोक. सुरुवातीला त्यांनी चुकी केली परंतु फिल्डिंग देखील खराब राहिली आहे. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाची आणि ते महत्वाची विकेट प्राप्त केली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी अजून 9 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज कृपेश मैदानावरती दाखल झालेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही किशोरला पाहताय. किशोर बॉलिंग ट्रॅक वरती या मॅच मध्ये आणि खरं तर पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून भरपूर साऱ्या चुका पाहायला मिळाल्या परंतु विकेट प्राप्त केली. त्याने सुंदरमला बाद केलं. किशोर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर आले तिथे. चांगली फिल्डिंग फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी वाकीपाडा या संघाची फलंदाजी खराब राहिली होती. अवघ्या 15 धावांवरती रोखलं परंतु गोलंदाजी चांगल्या करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस पाहिला तर हरिदासच्या बॅट मधून मोठा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार येतोय षटकार. जात धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आज सामना जिंकण्यासाठी. जॉली बॉयज या टीमला काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. हरिदासच्या बॅट मधून देखील षटकार या मॅच मध्ये आलाय. पुन्हा एकदा किशोरी. हो यावेळेस देखील मोठा फटका. हवेत खेळत फिल्डर आहे तिथे. डाऊन द बॉल. इथे जेल कंप्लीट केला जाईल का? यस पकडलाय जेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. हरिदास बॅक टू द पेव्हिलियन. शब्द त्याचा लाख मोलाचा बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. कार्य आहे त्यांचं सुंदर. कार्य त्यांचं आहे सुंदर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू. नवीन फलंदाज हरिदास पाटील मैदानावरती दाखल होते परंतु इथे जर पाहिला तर विकेट प्राप्त केली गोलंदाज किशोरनं आणि षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज हरिदास पाटील मैदानावरती दाखल होते परंतु स्ट्रायकिंग एंडला कृपेशला तुम्ही पाहताय. आज सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर SM फिटनेस जिमचे ऑनर सन्माननीय शुभमजी म्हात्रे यांना तुम्ही पाहताय. त्यांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि जुचंद्र परिसरामध्ये जेव्हा जेव्हा मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा होत असतात ना आणि त्या स्पर्धेमध्ये शुभमजी म्हात्रे यांचं देखील योगदान आपल्याला पाहायला मिळतं आणि याही क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान तुम्ही पाहताय. हो यावेळेस पाहिलं तर त्रिफ्लाचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. कृपेश देखील माघारी परतलेत. फलंदाज बाद. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर.
थँक्यू. नवीन फलंदाज किशोर पाटील मैदानावरती दाखल होत आहेत, परंतु हा सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. किशोर पाटील यांच्या बॅट मधून जर चौकार आला ना तर महेंद्र पाटील जे आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 200 रुपयाचं पारितोषिक किशोर पाटील यांना. खरं तर मास्टरचे ते कॅप्टन आहेत आणि बॅटिंग करण्यासाठी ते मैदानावरती दाखल झाले त्या मॅच मध्ये. यावेळेस पाहिला तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय दीपेशच्या माध्यमातून. दीपेश चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. खरं तर आतापर्यंत 2 चेंडू त्याने सुरुवातीला जर पाहिलं तर हाताळले विकेट प्राप्त केली, परंतु तिसरा चेंडू देखील त्यांच्या माध्यमातून डॉट आला या मॅच मध्ये. दीपेश पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट. सलगचे 2 चेंडू डॉट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे, परंतु गोलंदाजी चांगली करतायत दीपेश या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, एक महत्वाची विकेट आणि धाव मात्र खर्च केलेली नाहीये या मॅच मध्ये. येणारे 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहिलं तर खेळण्याचा जरूर प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहेत, प्रयत्न करतायत. सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल आहे आणि ते 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि सामना इथे जिंकलाय जॉली बॉईज या संघाने. अभिनंदन अभिनंदन जॉली बॉईज. हार्ड लक, टफ लक. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा. हार्ड लक मनीषजी म्हात्रे. खरं तर फलंदाजी करत असताना गावदेवी वाकीपाडा या संघाने भरपूर मोठा संघर्ष केला. फलंदाजाच्या बॅटमधून धावाच आल्या नाही आणि अवघ्या 15 धावांवरती हा संघ थांबला होता आणि 16 धावा डिपेंड करत असताना या मॅच मध्ये